पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाचं गंभीर संकट या पार्श्वभूमीवर आता वेळ आली आहे स्वच्छ, शाश्वत आणि स्मार्ट वाहनांच्या दिशेने पाऊल उचलायची। महाराष्ट्र सरकारने नुकतेच इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हे धोरण जाहीर करण्यात आलं असून ते 2030 पर्यंत लागू राहणार आहे। या धोरणासाठी एकूण 1993 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। हे धोरण केवळ इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी एक मोठं पर्यावरणीय व तांत्रिक पाऊल आहे। नेमकं काय आहे हे धोरण, कोणत्या सवलती मिळणार आहेत आणि यातून सामान्य नागरिक, शेतकरी, ट्रान्सपोर्ट सेवा सगळ्यांना काय फायदा होणार आहे, तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। या धोरणाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे वाहतुकीमधून होणाऱ्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात घट करणे, शाश्वत व पर्यावरणपूर्वक ऊर्जेचा प्रसार करणे, महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार, उत्पादन आणि वापर वाढवणे आणि राज्यात स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल म्हणजे क्लीन मोबिलिटी ट्रान्झिशन यशस्वीपणे राबवणे आहे। वाहन खरेदीवर अनुदान आणि सवलती कोणत्या आहेत पाहूयात। नवीन ईव्ही धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारकडून मोठ्या आर्थिक सवलती देण्यात आल्या आहेत। यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी, 3 चाकी, खासगी 4 चाकी आणि बसेस यांना एक्स शोरूम किमतीवर 10% अनुदान, तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर व माल वाहतूक करणाऱ्या 4 चाकींना 15% अनुदान देण्यात येणार आहे। याशिवाय सर्व ईव्ही वाहनांना नोंदणी शुल्क व मोटार वाहन करातून संपूर्ण माफी मिळणार आहे। प्रत्येक 25 किलोमीटरवर चार्जिंग सेंटर। चार्जिंगच्या सुविधांसंदर्भातही सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून लांब पल्ल्याच्या प्रवासात अडचण येणार नाही आणि ईव्ही वापरणाऱ्यांचा आत्मविश्वासही वाढेल। टोल टॅक्स मध्येही मोठी सूट। ईव्ही वाहनांसाठी टोल माफी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे, अटल सेतू आणि समृद्धी महामार्गांवर 4 चाकी व बसेसना संपूर्ण टोल माफ करण्यात आला असून इतर निवडक महामार्गांवर 50% टोल सवलत दिली जाणार आहे। 100% लोन सुविधा, रजिस्ट्रेशन आणि करातून माफी। सरकारने ईव्ही खरेदीसाठी 100% कर्ज सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे कमी बजेट असणाऱ्यांनाही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणं शक्य होणार आहे। यासोबतच ईव्ही वाहनांच्या रजिस्ट्रेशन व नूतनीकरण शुल्कातूनही पूर्णतः माफी देण्यात येणार आहे, जे नागरिकांसाठी मोठा आर्थिक प्रोत्साहन ठरेल। महाराष्ट्राचे हे ईव्ही धोरण फक्त आर्थिक सवलती पुरवत नाही, तर हे एक पर्यावरणपूर्वक आणि तंत्रज्ञानावर आधारित शाश्वत विकासाकडे नेणारं धोरण आहे। प्रश्न इतकाच आहे, या धोरणामुळे खरंच ईव्ही खरेदीला चालना मिळेल का आणि तुम्ही तुमचं पुढचं वाहन ईव्ही घेण्याचा विचार करताय का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।